अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला कुख्यात साकीब नाचण याच्यावर आज पडघा बोरिवली इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दिल्लीत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पडघा बोरिवलीमध्ये आणला जाणार आहे। मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। या पार्श्वभूमीवर बोरिवली आणि पडघा येथील सीमेवर किमान 200 ते 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। त्यामुळे पडघा परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। नाचणवरील अंत्यसंस्कारावेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्याच्या काही सहकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केलेली आहे। पडघा बोरिवली या गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। बाहेरील वाहनांना चौकशी केल्याशिवाय गावात प्रवेश दिला जात नाहीये। गावातील अनेकांच्या मोबाईलवर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे। तर साकीब नाचण पडघा बोरिवलीचा रहिवासी आहे। बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा तो दहशतवादी होता। भारतातील इसिस मॉड्यूलचा म्होरक्या असल्याचा दावा करण्यात आला होता। 2002 ते 3 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील तो आरोपी होता। आतापर्यंत 3 वेळा दहशतवादी कारवायांमुळे त्याला अटक झालेली होती। गुजरातमधील टाडा न्यायालयाकडून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। 5 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्याची सुटका करण्यात आली। बोरिवलीतील स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं। बोरिवली गावाला अल शाम असं नाव दिलं होतं। साकीब नाचणच्या घरात शस्त्रसाठा देखील सापडलेला होता।